इगतपुरीमधनं एक मोठी बातमी येते। इगतपुरी रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळाला। लखनौ एक्सप्रेस 2 तास थांबवल्यानं प्रवासी संतप्त झालेले। स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये प्रवाशांनी गोंधळ घातला। मागून येणाऱ्या गाड्या सोडल्यानं प्रवाशांना संताप अनावर झालेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। इगतपुरी रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांचा गोंधळ। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रांजल, नेमकं काय घडलंय? सौरभ, आपण बघितलं असेल की अनेक वेळा ट्रेन हे जवळपास 1-1.5 तास लेट झाले हे आपण ऐकलं असेल। यासोबतच स्टेशनवरती गाडी थांबली तर फार फार अर्धा तास थांबते इथपर्यंत असेल। मात्र इगतपुरी रेल्वे स्टेशनवरती लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनल ही जवळपास 1.5 ते पावणे 2 तास थांबलेली होती। यामध्ये नक्की गाडी का थांबवली हे कारण जे आहे ते प्रवाशांना कळू शकले नाही। विशेष म्हणजे या ट्रेनच्या मागून येणाऱ्या सर्व गाड्या या सोडल्या जात होत्या आणि ही जी रेल्वे आहे ती मात्र एका रुळावरती लावण्यात आलेली होती। त्यामुळे प्रवाशांचा संताप जो आहे तो अनावर झालेला होता। त्यांनी वारंवार स्टेशन मास्टर असेल किंवा इतर इगतपुरी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणते कारण हे समजू शकलेले नसल्यामुळे प्रवासी हे चांगले संतप्त हे झालेले होते। दरम्यान हा सर्व संताप बघता अधिकाऱ्यांनी फोनवरती अनेक अधिकारी असतील किंवा रेल्वे विभागाशी वरती संपर्क साधला आणि काही वेळातच गाडी जी आहेत पुढे नेण्यात आलेली आहेत। मात्र एकंदरीतच इगतपुरी रेल्वे स्टेशनवरती चांगलाच गोंधळ उडाल्याचं आज बघायला मिळालं। निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।